कच्चं नारळ जे असतं ना, त्याच्यावरचं जे कव्हर असतं, आपण नारळ फोडल्याच्या नंतर जे वरचा कडक भाग असतो, तर त्याच्यामध्ये चहा कधी करून पिलाय का तुम्ही? YouTubeवर मी खूप वेळेस पाहिलं आहे, की याच्यामध्ये चहा केल्याच्यानंतर खूप मस्त लागतो म्हणून. तर चला म्हणलं आज ट्राय करून पाहावं आणि तुम्हाला पण सांगावं. खरंच इतका मस्त लागला चहा आणि घट्ट पण होतो चहा आणि अप्रतिम लागतो. एक वेळेस तर ट्राय करून पहाच. तर सुरुवातीला बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला रेसिपी सांगते मी. बघा चहा उकळलेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण चहा उकळलेला आहे. हे बघा जे नारळ असतं, कच्चं नारळ असतं ते फोडल्याच्या नंतर जे वरचं कव्हर असतं, कडक असतं ना, तर ते त्याच्यामध्ये चहा बनवलेला आहे. जसा आपण चहा बनवतो तर तसाच सेम बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगते तुम्हाला. हे बघा उकळी येत आहे. उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर टाकून घेते मी. हे बघा. नक्कीच करून पहा. मस्त लागतो, चव पण छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये घट्ट चहा होतो. हे बघा मस्त. कलर पण खूप छान आलेला आहे आणि चव तर अप्रतिम लागते. नक्कीच एक वेळेस तरी ट्राय करा आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला सुरुवात करूयात रेसिपी. बघा सुरुवातीला घेतलेलं आहे मी जे वरचं कव्हर असतं ते. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे दूध. तर आधी तुम्ही पाणी टाकून त्याच्यामध्ये पत्ती, त्याच्यानंतर साखर वगैरे टाकत असाल तर आधीच पाण्यामध्ये दूध टाकून द्या आणि मिक्स करून ते इथं टाकून द्या. बघा चालू केलेलं आहे मी. थोडंफार उकळू देऊयात. बघा पत्ती टाकलेली आहे मी. कोणतीही पत्ती वापरली तरी चालेल. बघा त्यानंतर अद्रक टाकत आहे मी खिसून. छान उकळी आलेली आहे बघा. बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. त्यानंतर पिठी साखर केलेली आहे मी मिक्सरमधून बारीक केलेली आहे. जी आपली मोठी साखर असते ती पिठी साखर 2 टेबलस्पून टाकत आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी टाकू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला जो चहाचा मसाला भेटतो तोही तुम्ही इथं टाकू शकता. दालचिनी, विलायची वगैरे, लवंग, सुंठ, त्यानंतर मिरे वगैरे टाकू शकता. बघा छान उकळी आलेली आहे. बघा जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चहा बाहेर येतो ना, तर तसा बाहेर पण येत नाहीये हे. पातेल्याच्या बाहेर चहा येतो उकळी आल्याच्या नंतर, तर तसा बाहेर पण येत नाही. बघा बघू शकता तुम्ही. थोडी जरी वर उकळी आली ना, दूध वर आलं ना, तर ते पातेल्याच्या खाली जातं. तर तसं इथं येत नाहीये बघा. बंद केलंय मी उकळी आल्याच्या नंतर आणि कपामध्ये ओतून घेऊयात. तर मी YouTubeवर पाहिले होते. मला वाटलं कसा लागतो, पण मी करून पाहिले. मस्त चहा झाला होता, घट्ट पण झाला होता आणि चव पण मस्त होती. तर नक्कीच ट्राय करा. थोडी जरी मदत झाली असेल, तर नक्कीच मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन-नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. तर खुश राहा, मस्त राहा, मजेत राहा. नवीन-नवीन माझी रेसिपी पाहत राहा. बघा चहा. तर भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत थँक्यू.